नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पुरू 16 वर्षांचा झाला. तो कुणी साधा कुमार नसून हस्तिनापूरचा राजपुत्र आहे हे रहस्य मी त्याला सांगितले. ते कळल्यावर आपल्या आईने असे रानावनात राहणे त्याला बरे वाटेना. देवयानीच्या मत्सरी स्वभावामुळे हस्तिनापूर सोडून आले आहे अशी मी त्याची समजूत घातली, पण तेवढ्याने त्याचे समाधान होईना. तो मला म्हणू लागला, आपण दोघं हस्तिनापूरला जाऊया, महाराजांना भेटूया. मी महाराजांना म्हणेन, मी तुमचा मुलगा आहे, तुमच्यासाठी वाटेल ते दिव्य करायला तयार आहे, पण माझ्या या आईचे असे हाल करू नका. 15-16 वर्षांच्या मुलाची समजूत घालणे फार कठीण काम आहे. यौवनाची पहिली उर्मी जितकी उत्साही तितकीच आंधळी असते. व्यवहारातले काटेकोटे तिला दिसत नाहीत. स्वप्नातल्या फुलांचा सुगंध मात्र सतत तिच्या भोवती दरवळत असतो. आपल्याला महाराज हस्तिनापुराला बोलावून नेतील अशी वेळ लवकरच येईल, तोपर्यंत आपण इथेच राहणे इष्ट आहे असे मी त्याला परोपरीने समजावून सांगितले, पण त्याला ते पटले नाही. आईची आज्ञा मोडायची नाही म्हणून चडफडत तो गप्प बसला. तो महाराजांचा मुलगा आहे हे रहस्य त्याने मला विचारल्यापासून कुणालाही सांगायचे नाही अशी शपथ मी त्याला घ्यायला लावली. तेव्हा मला अडवण्यासाठी तो म्हणाला, महाराजांना सुद्धा? मी हसत उत्तरले, अरे वेड्या, महाराज इथं कशाला येतील? तो म्हणाला, इथं नाही, पण दुसरीकडं कुठंही त्यांची माझी गाठ पडली तरी मी गप्पच बसायचं? पुत्र म्हणून त्यांना वंदन नाही करायचं? त्यांचा आशीर्वाद मागायचा नाही? त्याचे समाधान करण्याकरता मी म्हणाले, असं कोण सांगते तुला? महाराजांना मी तुमचा मुलगा पुरू आहे असं तू खुशाल सांग. तुला काही आठवत नसेल, पण त्यांची तुझ्यावर फार माया होती. मात्र एक लक्षात ठेव, महाराजांशिवाय कुणालाही तू कोण आहेस हे कधी सांगायचं नाही. अगदी शपथ आहे माझ्या गळ्याची. इतकी वर्षे हृदयात जपून ठेवलेले हे रहस्य मी पुरूला सांगितले, पण त्याने मात्र आपले नवे रहस्य एका शब्दानेही मला सांगितले नाही. मुले मोठी होऊ लागली की ती आईबापांपासून दूर जाऊ लागतात हेच खरे. प्रीती आणि पराक्रम या तरुण मनाच्या 2 मोठ्या प्रेरणा असतात. कुमार कुमारींना त्यांच्या बाळपणाच्या सुरक्षित जगापासून भुलवीत त्या दूर नेतात. आईबाप मात्र त्यांची काळजी करीत जुन्या जगातच भ्रमत राहतात. पुरू तरी याला अपवाद कसा होणार? तो शिकारी करता फार दूर जाऊ लागला. हिमालयाच्या शिखरांवरून चढून जाण्याचे स्वप्न त्याला पडू लागले. मिळालेल्या धनुर्विद्येपेक्षा अधिक विद्या कुठे मिळेल याची चौकशी करायला त्याने सुरुवात केली. भीती हा शब्द त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहीनासा झाला. पण भीती जशी त्याच्या मनाच्या एका दारातून निघून गेली तशी प्रीती दुसऱ्या दाराने तिथे राहायला आली. मुग्ध, अल्लड, लाजरी, निरागस प्रीती. अरुणोदयाच्या आधी पूर्वेच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या नाजूक गुलाबी छटेसारखी प्रीती. पण आपले हे रहस्य त्याने मला कधीच सांगितले नाही. ती सोनेरी केसांची गोड पोरगी अलका, तिची आई माझी जिवलग मैत्रीण बनली होती. हळूहळू मुलांचीही मैत्री झाली. मात्र पुरू 16 वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या आणि अलकेच्या वागण्यात बदल होऊ लागला. दोघे पूर्वी इतक्या मनमोकळेपणाने दंगा करीनाशी झाली. त्यांच्या हालचालीत अनामिक संकोच दिसू लागला. इतर माणसे आपापल्या कामात आहेत असे बघून दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहत, मग गालातल्या गालात हसत लगेच अलका खालच्या मानेने पायाच्या नखाने जमीन उकरू लागली. ती अगदी लहान होती तेव्हा पुरूचे काही काम करायला सांगितले तर ती तोंडाचा चंबू करून म्हणायची, आम्ही का त्याचं काम करावं? तो कुठं आमचं काम करतो? पण आता ती केव्हाही आली तरी तिचे लक्ष माझ्यापेक्षा त्याच्या सुखसोयींकडेच अधिक असायचे. हे सारे माझ्या लक्षात हळूहळू येऊ लागले. त्यात वावगे असे काही नव्हते, पण एखाद्या वेळी माझ्या मनात येई, हा प्रेमाचा अंकुर वाढू देणे योग्य आहे का? पुरू राजपुत्र आहे, ययाती महाराजांचा मुलगा आहे. उद्या देवाला दया येऊन सारे सरळ झाले तर एखाद्या राजकन्येशी त्याचे लग्न होईल. मग ही गोड गरीब पोरगी मनातल्या मनात झुरत जाईल. निराश होऊन चे सफल न होणाऱ्या प्रेमाचे दुःख असह्य असते. अलकेच्या वाट्याला हे दुःख येऊ देण्यापेक्षा हा प्रेमाचा अंकुर मुळातच खुडून टाकलेला काय वाईट? निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट. या अलकेची मावशी पूर्वी हस्तिनापूरच्या राजवाड्यात दासी होती म्हणे. अशा कुळातली ही मुलगी आणि राजकुळातला पुरू. पृथ्वीवरल्या पंटीने आकाशातली चांदणी होण्याची हाव धरून कसे चालेल?
अशावेळी माझे दुसरे मन म्हणू लागे, तू एकेकाळी राजकन्या होतीस, पण पुढे दासी झालीसच की नाही? अलकेचं कुळ मोठं नसेल, पण तिचं प्रेम खरं आहे ना. दासीचं प्रेम आणि राजकन्येचं प्रेम काय निरनिराळं असतं? माझ्या मनात असे उलटसुलट विचार येऊ लागले, पण पुरूला किंवा अलकेला याबाबतीत काही बोलायचा धीर झाला नाही मला. अशा बाबतीत तरुण माणसांइतकाच वडील माणसांनाही काही बोलायचा संकोच वाटतो. अशी 2-3 वर्षे गेली. पुरू 19 वर्षांचा झाला. एके दिवशी प्रक्षुब्ध मनस्थितीत शिकार अर्धवट सोडून तो परत आला. दस्यूंनी उत्तरेकडे फार मोठा उठाव केला आहे असे त्याच्या कानांवर पडले होते. हस्तिनापुरावर चाल करून जाण्याकरता ते निघाले होते. युवराज यदू मोठे सैन्य घेऊन त्या दस्यूंशी लढण्याकरता निघाल्याची ही वार्ता होती. त्या रात्री माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत होते, यदू सैन्य घेऊन लढाईवर जात आहे, मग महाराज कुठं आहेत? राज्यावर परचक्र आलं असताना ते स्वस्थ बसले असतील? छे, ते शक्य नाही. ते रुग्णशय्येला खिळून पडले असतील की या पाषाणहृदयी देव्यानीनं त्यांना कुठं बंदीखान्यात कोंडून ठेवलंय? किती किती कुशंका मनाला सारख्या दंश करीत होत्या. माझ्यासारखाच पुरूसुद्धा त्या रात्री सारखा या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. मी त्याला 2-3दा विचारले, काय होते रे तुला? झोप येत नाही का आज? काही नाही काही, असे उत्तर देऊन तो गप्प बसला. पुढे एक अक्षरसुद्धा बोलला नाही. मला हसू आले. वाटले त्याला अलकीची आठवण होत असावी. हे वय मोठे विचित्र असते. कुणी सांगावे, आज त्याने तिचे पहिले चुंबन घेतले असेल. रात्री पुरू का तळमळत होता हे दुसऱ्या दिवशी मला समजले. सकाळी शिकारी करता म्हणून तो बाहेर पडला, पण संध्याकाळपर्यंत तो परत आला नाही. रात्र पडली तरी आला नाही. माझ्या मनात नाही त्या शंका येऊ लागल्या. त्याच्याबरोबर शिकारीला गेलेल्या समवयस्क मित्रांची मी चौकशी केली. त्यांच्यापैकीही कोणी घरी परतला नव्हता. या सर्वांचे झाले तरी काय हे कुणालाच कळेना. रात्र मला खायला उठली. मला न सांगता पुरू असा कधी बाहेर राहिला नव्हता. 18 वर्षे झोपलेले दुर्दैव पुन्हा जागे झाले की काय हे मला कळेना. भीतीने माझे मन व्याकुळ झाले. ती रात्र, तसली रात्र देवाने कुणाही आईच्या वाट्याला देऊ नये. दुसऱ्या दिवशी 2 प्रहरांपर्यंत पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखे माझे मन तडफडत होते. मग अलका आली. पुरू आणि त्याचे मित्र दस्यूंशी लढाई करण्याकरता गेले होते. वडील माणसे परवानगी देणार नाहीत म्हणून शिकारीचे निमित्त काढून ते घराबाहेर पडले होते. वाटेवरच अलकेचे गाव होते. दुसऱ्या दिवशी दुपारी मला एक पत्र द्यायची कामगिरी अलकेवर सोपवून पुरू पुढे गेला होता. थरथर कापणाऱ्या हातांनी अलकेने ते पत्र मला दिले. मी ते उघडून पाहिले. त्याच्यात एवढे शब्द होते, हस्तिनापूरच्या राज्यावर परचक्र आलं आहे. अशा वेळी माझा धर्म काय आहे हे काय तुला सांगायला हवं? आयुष्यात पहिल्यांदाच तुझी अवज्ञा करीत आहे. तुला न सांगता तुझ्यापासून दूर जात आहे आई. मला क्षमा कर. माझी काळजी करू नकोस. जीवाला जीव देणारे मित्र माझ्याबरोबर आहेत. तुझा पुरू लवकरच मोठा पराक्रम गाजवून आणि हस्तिनापूरच्या राज्यावर आलेलं परचक्र परतवून तुला भेटायला येईल. पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले. क्षत्रियाच्या मुलाने रणांगणावर जाऊ नये असे कोण म्हणेल? पण माझे आईचे मन ते काही केल्या शांत होईना. ते डोळ्यांपुढे झिरपू लागले. अलकेने माझी आसवे पुसली. रडू नका माई, रडू नका म्हणून मिठी मारून मी मन घट्ट केले. अश्रू आवरले. तिच्याकडे वात्सल्याने पाहिले. तिच्या सोनेरी केसांवर उन्हाची सौम्य तिरीप पडली होती. मोठे सुंदर दिसत होते ते केस. अशी लाखात उठून दिसणारी सून आपल्याला लाभणाऱ्या कल्पनेने पुरूची काळजी करीत असलेले माझे मन क्षणभर आनंदले. आता अलका रडू लागली. स्फुंदत म्हणाली, माई, ते सुखरूप परत येतील ना? त्या प्रश्नाने माझे हृदय व्याकुळ झाले. पण वर करणी हसत आणि अलकेला पोटाशी घेऊन तिचे मस्तक थोपटीत मी म्हणाले, वेडी कुठली? अगं, युद्धावर काय थोडी माणसं जातात? युद्ध हा आमक क्षत्रियांचा धर्मच आहे. अलकेच्या आसवात माझी आसवे मिळाली. तेव्हा कुठे आमची दोघींची मने स्थिर झाली. आम्ही खूप खूप बोललो, पुष्कळ विचार केला. युद्धाची वार्ता या कोपऱ्यात कळायला फार वेळ लागणार. तेव्हा आपण हस्तिनापुराहून 10-5 कोसांवर असलेल्या एखाद्या खेड्यात जावे. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या सैनिकांकडून किंवा दूतांकडून लढाईची बातमी कळत जाईल. तिथे कदाचित पुरू किंवा पुरूचा कोणी मित्र योगायोगाने भेटेल असे आम्हाला वाटू लागले.
अलकेच्या आईने मोठ्या कष्टाने तिला माझ्याबरोबर जायला परवानगी दिली. मात्र आम्हाला निरोप देताना ती हसत म्हणाली, मुलगी हे बोलून चालून दुसऱ्याचं देणं, ज्याचं देणं त्याला वेळेवर देऊन टाकलं म्हणजे बरं. यतीने माझी खास व्यवस्था ज्या मंडळींवर सोपवली होती त्यातले 2 शूर प्रौढ पुरुष सोबतीसाठी आमच्याबरोबर यायला सिद्ध झाले. नाना प्रकारच्या कल्पना करीत, कधी आतल्या आत अश्रू गिळीत, तर कधी कुणालाही न दिसतील असा बेताने ते पुसून टाकीत. कधी पुरूच्या पराक्रमाची स्वप्ने पाहत, तर कधी स्वप्नात तो जखमी झालेला पाहून दचकून जागे होत आम्ही दोघी वाटचाल करू लागलो. मी परत हस्तिनापुराकडे चालले होते. 18 वर्षांनी आले होते त्याच वाटेने, तितक्याच भीतिग्रस्त मनस्थितीत. या 18 वर्षातल्या आठवणींच्या स्मरणीचे मणी पुन्हा पुन्हा मनात घोळवीत भविष्याची स्वप्ने पाहत मी चालले होते. ती स्वप्ने कधी सोनेरी दिसायची, कधी काळवंडलेली भासायची. 18 वर्षांपूर्वी मी या वाटेने आले तेव्हा देवयानीपासून चिमुकल्या पुरूचे रक्षण कसे करायचे या विवंचनेत मी होते. आज तोच पुरू आईला चिंतेच्या डोहात बुडवून रणांगणावर गेला आहे. तो तिथे सुरक्षित असेल ना या काळजीने माझे मन पावलोपावली व्याकुळ होत आहे. काळजी ही सावलीचीच सख्खी बहीण आहे काय? माणसाची सतत सोबत करायची एवढेच का देवाने तिला शिकवले आहे? शेवटी आम्ही हस्तिनापुराहून 6 कोस असलेल्या एका खेड्यात येऊन पोहोचलो. तो दिवस अत्यंत अशुभ होता. आम्हा दोघींवर वज्राघात करणारी एक वार्ता त्याच दिवशी या गावात येऊन पोहोचली. एका चकमकीत यदू आणि त्याच्या बरोबरीचे काही शूरसैनिक यांना दस्यूंनी कैद करून नेले होते. शत्रूचा शिरच्छेद करून आणि त्याचे मुंडके भाल्यावर लटकावून ती मिरवीत नेण्याची या दस्यूंची पद्धत होती. ते चिमुकले गाव भीतिग्रस्त होऊन या अमंगळ वार्तेची चर्चा करीत होते. युवराज यदूचे पुढे काय होणार या काळजीने हळहळत होते. पण आम्हा दोघींचे दुःख त्याच्यापेक्षाही फार खोल आणि तीव्र होते. यदूला सोडवायला पुरू बहुधा गेला असेल. त्याच्याबरोबरच्या शूर सैनिकात तो निश्चित असेल. कदाचित तो यदूबरोबर बंदिवान होऊन पडला असेल. पुरूचे दर्शन आपल्याला आता कोणत्या स्थितीत होणार आहे? एक विजयवीर म्हणून की शत्रूच्या भाल्याच्या टोकावर, ती कल्पनासुद्धा. पूर्वजन्मी मी काय पाप केले होते म्हणून ईश्वर माझा असा अंत पाहत होता? अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.